हॅलो. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. पगार साहेब, हा बोला ना. मौजे घाटंबरी तालुका सिल्लोड येथील एक आमरण उपोषण होता सिल्लोडला. अच्छा. नूर मोहम्मद अजीज खा भीमरोट यांनी कशाच्या संदर्भात? बनावट व खोटे अर्जाची तात्काळ स्थळ पाहणी करून बांधकाम चालू करण्याची परवानगी देणे बाबत. ऐकून घ्या. ग्रामपंचायत बांधकामची परवानगी देत नाही. बर. ग्रामपंचायत फक्त एनओसी देते. बांधकामची परवानगी याच्याकडून मिळते. कोणाकडून? प्राधिकरण आहे, प्राधिकरणाकडनं मिळते. बर. आणि दुसरा त्यात विषय असा होता की ग्रामपंचायतने गट नंबर 77 व 78 मध्ये दिलेले बेकायदेशीरपणे नमुना नंबर 8 पूर्ण रद्द ठरविणे व अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषणास ते व्यक्ती बसणार होता. अच्छा. तर ते कधी आलं होतं घटांबरीचं आपल्याकडे पत्र? माझ्याकडे माझ्या हातात आता ते नाही, तुमच्या हातात असे लोक माझ्याकडे कधी आलं ते मला पाहायला पाहिजे. कधी आलं ते तर पाहायला पाहिजे. बरं, मग आता काय झालं नेमकं? तर त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती की काय प्रोसेस तुम्ही करणार आहात की नाही, तुमच्या काय विषय? नाही, हे बघा, अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे कायद्याने. बर. आलं लक्षात? गायरान असेल तर ते ग्रामपंचायतीने ते अतिक्रमण काढायचं आहे. व्हिडिओ फक्त आम्ही पत्र देऊन नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी. 6 महिन्याच्या आतला अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीने काय कारवाई ते करायचंय. नसेल तर त्यांनी ग्रामपंचायतीने कलेक्टरकडे प्रस्ताव द्यायचा आहे. परंतु कलेक्टरकडे प्रस्ताव देण्यापूर्वी ग्रामपंचायतीने त्याच्यावर यापूर्वी काय कारवाई केली हे महत्वाचं आहे. आलं लक्षात? ग्रामपंचायत कायद्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे, अतिक्रमण होऊ न देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. हो. ओके. तर मग जे तिथला समजा अधिकारी असेल, ग्रामसेवक, त्यांच्या कार्यकाळात अतिक्रमण झालेलं आहे, तर त्यांनी तुमच्यापर्यंत किंवा शासनापर्यंत ते पोहोचवलं नाही. ती पण बॉडी हो, त्यांनी त्या वेळेस ते कळवलं पाहिजे, त्यांनीच ते काढलं पाहिजे. हो. तर अशा व्यक्तीवर कारवाई कोण करणार? तुम्ही करणार की? ते आता आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की आपण कारवाई करू. बर. त्याला काही अडचण नाही. चौकशीत निष्पन्न झालं की त्या तत्कालीनचे कोण कोण आहेत. तर सकाळी विस्तार अधिकारी शेळके साहेब यांना ते भेटले होते उपोषण करते. त्यांनी त्यांना एक पत्र दिलं की 15 दिवसाचा आम्हाला टाइम द्या, आम्ही चौकशी करून तुम्हाला कळवतो. ते विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी कसं काय टाइम द्या, मला काही कळत नाही. मला तर पाहून घेतो. त्यांनी तसं पत्र दिलं त्यांच्या सहीनुसार, शेळके साहेबांनी त्यांना तुमच्या कॅबिन मध्ये. बर. तुम्ही होते की नव्हते मला नाही. मी नव्हतो, मी खेड्यावर होतो. बघतो मी काय अडचण. ओके. परंतु कायद्यानुसार अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची. ओके. बरोबर. चालेल.